भिगवणची स्पेशल चिलापी फिश आता आपल्या कोरोळी कांचनमध्ये. हे स्वतः बनवत आहे सगळं. आणि हा बघा फिशचा रस्सा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या अजून एका जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आलतो आज कोरोळी कांचनमध्ये आणि मला फिश खाण्याची इच्छा झाली. आता एवढ्या लांब 70-80 किलोमीटर भिगवणला तर आपण काही जाऊ शकत नाही. एवढ्या लांब कोरोळी कांचनमध्येच मित्रांनो कोराळेच फिश एक नंबर घरगुती पद्धतीने बनवले जाते. चिलापी फिश, इथं फक्त चिलापी फिश भेटते, ते पण भिगवण स्पेशल. आणि यांची अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आचार्य वगैरे कोणी नाही, फक्त ते नवरा बायको बनवत आहेत. आणि ॲम्बियन्स पण अतिशय सुंदर आहे. आणि नक्की एक्झॅक्ट ॲड्रेस हा कुठे आहे ते मला मी पुढे दाखवतो व्हिडिओमध्ये. तर चलो आपण आतमध्ये जाऊयात आणि पाहूयात सगळं. मित्रांनो, हायवेपासून काय जास्त अंतर नाही आहे. हा पुणे सोलापूर हायवे पाहू शकता. त्याच अपोजिट आहे कोराळेच फिश हाऊस. मित्रांनो, फॅमिलीला घेऊन आला तर फॅमिली रूम इथं सेपरेट आहे, काही विषय नाही. तर मित्रांनो, हे आहेत हॉटेलचे ओनर आहेत. मित्रांनो, हे स्वतः बनवत आहेत सगळं. आणि हा बघा फिशचा रस्सा. शेटा किती असेल रस्सा? हा 5 लिटर रस्सा आहे. 5 लिटर रस्सा आहे मित्रांनो. तरी आज वार नाही खायचं, त्यामुळे जरा कमी क्वांटिटी बनवली का? हो. तर मित्रांनो, शेट बघा स्वतः बनवत आहेत मसाला. कडक फिश बनवता शेट ना. हा मसाला. सेम केलं आहे, एखादं प्रिंटेड आहे. त्याची साधी थाळी ना, याची काय किंमत आहे? 230 रुपये. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत आत्ता हॉटेलचे ओनर. आणि हे दादा आणि ताई, या दोघंच हॉटेलमध्ये हे सगळं बनवत आहेत. फिश थाळी. सेट आपल्याकडे चिकन असतं ना? हो. फक्त मटन नसतं. आणि स्पेशल आपली स्पेशलिटी काय आहे? स्पेशल अशी फिश स्पेशल थाळी, फिश थाळी थाळी, फिश आणि चिकन. म्हणजे स्पेशल भिगवणची मासे आपल्या हॉटेलला नक्की भेटतील स्पेशल. आणि शेट आपल्या हॉटेलला किती वर्ष झाली? 3 वर्ष पूर्ण झाली. 3 वर्ष. मित्रांनो, कोरोळी कांचनमध्ये कोराळे व्हेजला नक्की एकदा व्हिजिट द्या हॉटेलला. 3 वर्ष हा कोराळे फिशला एकदा नक्की व्हिजिट द्या हॉटेलला. 3 वर्ष झाली आहेत. जर कोणी आत्तापर्यंत आलं नसेल एकदा नक्की या, ट्राय करा. एकदम घरगुती पद्धतीने बनवलं जातं. ताई आणि दादा दोघं मिळून बनवत आहेत. आणि जे उरुळी परिसरात कोण राहत असेल किंवा उरुळी परिसरात कोण आलं तर मित्रांनो, स्पेशल तुम्हाला भिगवणचे मासे खायचे तर भिगवणला 80-90 किलोमीटर जाण्याची गरज नाही. मित्रांनो, उरुळी कांचनमध्येच कोराळे फिशला तुम्ही एकदा नक्की विजिट द्या. शेट आपलं किती मासे जातात अंदाजे? रोजचे आपल्याला 20 ते 25 किलो मासे लागतात. खाण्याचे वार आहे शुक्रवार रविवार. आपल्याला 40 ते 45 किलो मासे लागतात. म्हणजे खाण्याच्या वार म्हणजे रविवाराला, मंगळवार, शुक्रवार, क्राऊडचा दिवस. हो, क्राऊडच्या दिवशी जास्त. हो मित्रांनो, एकदा नक्की विजिट द्या. आणि आपण थाळी त्यांची पाहूयात. स्पेशल थाळी कोणती येतात, काय काय येते आणि टेस्ट करून तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, इथं बघा कोणताही स्टाफ नाही आहे, त्यांच्या आई येत्या आणि स्वतः भाकरी बनवत आहेत. तर मित्रांनो, यांची आहे स्पेशल फिश थाळी. आता रस्सा आलाय एकदम गरमागरम. आळणीचे 2 पीस, मसाल्याचे 2 पीस. मित्रांनो, मसाला कसं का जबरदस्त आहे का नाही? एकदा यायला लागतं मग तुम्हाला पण. आणि कडक
2 पीस आणि बाजरीची गरमागरम भाकरी, कांदा लिंबू. चला तर आपण आता टेस्ट करूयात. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ तर दाखवलंच कसं बनवलं त्यांनी, ते स्वतः बनवता येत. तर आता आपण तुम्हाला टेस्ट करून पण सांगतो की टेस्ट कशी आहे त्यांची. रस्सा पाहू शकता, एकदम घरगुती पद्धतीने बनवलेला आणि त्यांचे सर्व मसाले जे आहेत ते असं घरचे मसाले आहेत आणि घरगुती पद्धतीने बनवलं जातं. रस्सा एकदम तरीबाज होता. आपण घरी माशाचा रस्सा बनवतो का, त्यापेक्षा भारी झालता. एकदम खतरनाक क्वालिटीचा, टेस्ट भारी होती. त्यानंतर आळणी फिश, मासे असे असतात की चिलापी फिश, या फक्त यांच्याकडे चिलापी फिश भेटतो, दुसरे कोणताच मासा भेटत नाही. आणि याला जास्त काटे असतात, त्यामुळे लय सांभाळून खावं लागतं. बारीक बारीक काटे असतात. आणि ॲम्बियन्सचा विषय तर खतरनाक आहे मित्रांनो, जबरदस्त ॲम्बियन्स आहे. आणि तुम्ही फॅमिलीला इथं एकदा 100% घेऊन येऊ शकता. किंवा फॅमिली रेस्टॉरंट आहे, छोटंसंच आहे एकदम, पण फॅमिलीसाठी एकदम परफेक्ट प्लेस आहे हा मित्रांनो. काय क्वालिटी होती, जबरदस्त. आणि हे मसाल्यातलं तर एवढं जबरदस्त झालं ना मित्रांनो. फिश लय भारी मसाला, एकदम घरचा मसाला त्यांनी वापरला होता फिशला. पाहू शकता मसाला एक नंबर होता. म्हणजे किती मसाल्यातलं किती पीस खावा हेच समजलं नाही. लय जबरदस्त झालं एक नंबर. खरंच क्वालिटी जबरदस्त आहे. आणि ते दोघं नवरा बायको ते दोघंच बनवतात. आणि त्यांची आई तुम्हाला दाखवलं ब्लॉगमध्ये आत्ता. मित्रांनो, एकदा नक्की विजिट द्या. आणि कडक पण ओके होतं कडक, पण मसाल्यातलं एकदम जबरदस्त होतं. आणि राईस हा त्यांचा इंद्रायणी राईस असतो, थाळीसोबत इंद्रायणी राईस देतात. एक कडकचा पीस, कडक ओके होतं, छान होतं. एकदा नक्की विजिट देऊ शकतो मी. क्राऊड संडेला जेव्हा खाण्याचे वार आहेत त्या दिवशी क्राऊड जास्त असतं. आणि फॅमिली पण पाहू शकता, पाठीमागं फॅमिली आहे. फॅमिलीसाठी मित्रांनो, हॉटेलचा टायमिंग आहे 12 ते 4 आणि सायंकाळी 6 ते 11 हा टायमिंग आहे. आणि तुम्हाला परफेक्ट आता ॲड्रेस सांगतो. पुणे सोलापूर हायवे, पुण्याच्या दिशेने जाताना उरुळी कांचन हे गाव आहे. आणि त्याच्याच समोर आहे CNGचा पंप. त्याच बरोबर ऑपोजिट साईडला आहे कोराळे व्हेज. थोडंसं आतमध्ये आहे, एक मिनटाच्या अंतर. अगा CNG पंप आहे आणि त्याच्याबरोबर समोर आहे कोराळे फिशचं. मित्रांनो, एकदा नक्की विजिट द्या, भारी टेस्ट होती. अगा इकडं आहे आतमध्ये, थोडंसं 2 मिनटाच्या अंतरावरती. आणि मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल तर. आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि एकदा नक्की विजिट द्या. चलो बाय बाय.